मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झालाय। मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकामध्ये जवळपास 1 तास बंदिस्त करून ठेवलं होतं, असा गंभीर आरोप या प्रवाशानं केलाय। तर संबंधित प्रवाशाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय। तर यामध्ये अमराठी टीसींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांसंदर्भात भेदभाव केल्याचा आरोप होतोय। दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली। मला माहित नाही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप का वापरता? तुम्हाला आम्ही म्हणायला मराठीचा मी फक्त समोर बाराखडी पुरी अ आ इ उ ए ऐ ओ ग ग ग ग ग ग ग ग त त ध ध न प प ब ब म य र ल व श मी तुम्हाला त्याचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे। ते व्यक्ती मी तुम्हाला काय बोललो, तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही तर तो बांधिलकी आहे। मी काय समजलं ना? तुम्ही नको तो मुद्दा घेऊन इथे नका। अरे तो माझ्या मुद्दा करताय, तुम्हाला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे। तुम्ही डायरेक्ट कसं काय बोलता? जो व्यक्ती मराठी भाषेचा अपमान करताय, जो व्यक्ती माझ्याकडे आला मी त्याच्याशी मराठी माझ्यावर क्रिएटिंग न्यूज त्याची मला माहित नाही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय। अरे बाबा पण जो मला माहित नाही तुम्हाला मराठीचा तुम्ही आवाज नका वाढू। मी काय वाढवलं ना माझ्या ऍक्शन माझ्याकडे मला फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप मी काय सांगतो माझ्याकडे तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप का वापरता? तुम्हाला आम्ही म्हणायला मराठीचा मी फक्त तुमच्यासमोर बाराखडी पुरी अ आ इ उ ए ऐ ओ ग ग ग ग ग ग ग त त ध ध न प प ब ब म य र ल व श मी तुम्हाला त्याचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे। ते व्यक्ती मी तुम्हाला काय बोललो, तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही